सुशीला रोजच्या प्रमाणे नगर ग्रंथालयात शिरली. डाव्या हाताला असलेल्या आपल्या ऑफिस रूमकडे जाण्यापूर्वी ती मुख्य दालनात थांबली. त्या लांब रुंद विशाल दालनात सभोवार तिनं आपली चिकित्सक नजर फिरवली. चारी भिंतींलगत असलेली मोठमोठी काचेची कपाटं संध्याकाळच्या सोनेरी उन्हात लखलखत होती. त्यांच्या कड्या कुलपांचे आणि लाकडी चौकटींचं पॉलिश झगमगत होतं. कपाटांचे सगळे खण पुस्तकांनी भरलेले होते. प्रत्येक खणात पुस्तके कशी हार बंद लावलेली होती. वेणीत जाईच्या कड्या लावाव्यात तशी. नवीन घेतलेल्या कोऱ्या करकरीत पुस्तकांबरोबरच जुन्या पुस्तकांची नव्यानं करून आणलेली बांधणी उठून दिसत होती. घंटा होताच आपापल्या जागी अगदी शांतपणे शिस्तीत असलेल्या मुलींच्या वर्गात आपण उभ्या आहोत असा तिला भास झाला. तिचा मूळचा गंभीर चेहरा एकदम प्रसन्न झाला. 1.5 वर्षापूर्वी या ग्रंथालयात ती ग्रंथपाल नव्हे ग्रंथपालिका म्हणून नोकरीला लागली तेव्हा या सगळ्या कपाटांवर बोट बोट धूळ साचलेली होती. त्यांची कड्या कुलप गंजून गेलेली होती. कित्येक कड्या मोडून पडलेल्या होत्या. खणाखणातून पुस्तकं अस्ताव्यस्त पसरलेली होती. काही खण तर उडून गेलेल्या पक्ष्यांच्या रिकाम्या घरट्यांप्रमाणे रितेच होते. रिकाम्या घरट्यात 4-2 मोडक्या काड्या, थोडी फाटकी वाळलेली पानं पडलेली असावीत तशी त्या कपाटांची काही खणात मागची पुढची बरीचशी पानं गळून गेलेली जीर्णावस्थेतील पुस्तकं विखुरलेली होती. कित्येक सूचीपत्रांचा पत्ता लागत नव्हता तर कित्येक पुस्तकच बेपत्ता झाली होती. एखाद्या तीर्थक्षेत्री वा धर्मशाळेत यात्रेकरू येतात किती आणि जातात किती याचा जसा हिशेब लागत नाही, हिशेब कोणी ठेवीत नाही, तसा नवीन पुस्तकं आली किती, येतात किती, जुनी पुस्तकं गेली किती, जातात किती याचा मेळ बसत नव्हता. मेळ ठेवायला कुणी नव्हतंच मुळी. ती इथं ग्रंथपाल म्हणून येण्यापूर्वी 6 महिन्याआधी जुना ग्रंथपाल नोकरी सोडून गेला होता. जाताना आपल्या गैरकारभाराच्या बऱ्याच खुणा मागं ठेवून तो गेला होता. 1.5 वर्षापूर्वी ती इथं कामावर रुजू झाली आणि ग्रंथालयाचा विस्कटलेला प्रपंच तिनं मोठ्या दक्षतेनं हा म्हणता पुन्हा नीट सुव्यवस्थित केला. एखाद्या पुरुषाचा संसार त्याच्या नवागत द्वितीय पत्नीनं उभा करावा ना, अगदी तसाच. ती कामसू होती, कष्टाळू होती. जे हाती घेईल ते ती उत्कृष्ट करून दाखवील असा तिचा जन्मजात स्वभाव होता. दुसऱ्याला राबवून घेण्याची कला तिच्या अंगी फारशी नव्हती, पण स्वतः राबण्याची शक्ती तिच्यात भरपूर होती. ती आली आणि 4-6 महिन्यातच ग्रंथालयाचं रूप पार पालटून गेलं. तिच्या कार्यक्षमतेची वाखाणणी होऊ लागली. तिच्या ठायी असलेला दांडगा उरक व कष्ट करण्याची तिची विलक्षण ताकद पाहून लोक स्तिमित होत आणि म्हणत, ग्रंथालयाला केवळ नामधारी नव्हे तर खरीखुरी पालिका आता मिळाली. तिनं कपाटातून ओळीनं बसलेल्या ग्रंथांवरून वात्सल्याची नजर फिरवली. पलीकडं टेबलावर नवी बांधणी करून आणलेली काही पुस्तकं तिच्या नजरेखालून घालण्यासाठी रचून ठेवलेली होती. तिकडं ती वळली. वरचं पुस्तक तिनं उचललं. बांधणी छान झाली होती. पुस्तक मिटता मिटता वरच्या नावाकडं तिचं सहज लक्ष गेलं. बिवेअर ऑफ पीटी, लेखक स्टीफन झ्वाईग. ही कादंबरी उत्कृष्ट असल्याचा बोलाबाला तिनं कॉलेजमध्ये असतानाच ऐकला होता, पण अद्यापपर्यंत तिनं ती वाचली नव्हती. बिवेअर ऑफ पीटी, दयेपासून सावध राहा. स्टीफन झ्वाईगच्या कादंबरीचं हे नाव तिला मोठं गमतीचं वाटलं. तिला आपल्या एका ख्रिश्चन मैत्रिणीची आठवण झाली. तिच्या घरी बिबड्या वाघासारखे 2 मोठे कुत्रे होते आणि बाहेर फाटकावर पाटी लावलेली होती, बिवेअर ऑफ डॉग्स, कुत्र्यापासून सावध राहा. कुत्र्यापासून सावध राहा ही सूचना ठीक, पण दयेच्या बाबतीत सावधगिरी सूचना? दयेपासून सावध राहा म्हणजे दया करण्यापासून सावध राहा, कुणावर दया करू नका, की दया करणाऱ्यापासून सावध राहा? दया हा तर माणसाच्या मनाचा सहज भाव आहे. हृदयाचं स्पंदन जसं सहज, तशी दया ही सहज जन्मस्थ आहे. दया हा तर माणसातला दैवी अंश आहे.
दया क्षमा शांती तेथे देवाची वसती असं आपली थोर संस्कृती शिकवते. मग अशा या दयेपासून धोका कसला? दया हा काही देवीघेवीचा व्यवहार नव्हे. दया फक्त द्यायचं जाणते, घेण्याची तिची अपेक्षा नसते. दयेचं दुसरं नाव दातृत्व. दातृत्वाचा उगम दयेतून होतो. म्हणूनच आमचे संस्कार सांगतात, दया करा, नित्य दया करीत राहा, देवासारखे दयाळू बना. पुन्हा तिची नजर त्या कादंबरीच्या नावाकडे गेली. ती मनाशी हसली. दयेपासून सावध राहा अशी समस्त जनांना धोक्याची सूचना देणारी ही कादंबरी आता मात्र वाचलीच पाहिजे. तिनं ती कादंबरी नेण्यासाठी बाजूला ठेवली. तेवढ्यात एक नोकर तेथे आला. त्यानं म्हटलं, बाईसाहेब, दिवाकर साहेब आलेत. आपल्या ऑफिसात केव्हाचे बसलेत. दिवाकर? अन आत्ता? ही त्यांनी नेलेली पुस्तकं परत दिली. दुसरी न्यायला आलेत. तिनं आश्चर्यानं म्हटलं, म्हणजे? अरे, कालच त्यांनी ही पुस्तकं नेली होती ना. एका रात्रीत त्यांची ही दोन्ही लठ्ठ पुस्तकं वाचून झाली. त्यांना जाऊन सांग उद्या या पुस्तकं न्यायला. नोकर वळला. चालू लागला. स्वतःच्या स्वराची तीव्रता तिलाच जाणवली. तिनं चटकन सौम्य स्वरात म्हटलं, सदू थांब, ती पुस्तकं जागच्या जागी ठेवून दे. घरी नेलेली पुस्तकं वर्गणीदार वाचतात की नाही, की तशीच परत आणून देतात, हे आपण कुठं पाहायला जाणार? अन जरूर तरी काय, तो पुस्तक मागायला आला की पुस्तक द्यायचं, एवढं आपलं काम. ते 1 नंबरचं कपाट उघड. नोकरानं कपाट उघडलं. ती दिवाकरसाठी पुस्तकं पाहू लागली. दिवाकर 6 महिन्यांपूर्वीच या ग्रंथालयाचा वर्गणीदार झाला होता. त्याच्या वाचनाचा वेग मोठा दांडगा होता. नित्यनेमानं देवळात जाणाऱ्या भक्ताप्रमाणे तो रोज इथं ग्रंथालयात येत होता आणि पुस्तक बदलून नेत होता. जणू वाचन हे त्याचं एक व्यसन झालं होतं. 6 महिन्यांपूर्वी तो इथं ग्रंथालयात आला तो प्रसंग सुशीलेला आठवला. तो सरळ तिच्या ऑफिसमध्ये आला होता. आदब सांभाळून त्यानं म्हटलं, आजच मी इथला वर्गणीदार झालोय. मला काही पुस्तकं निवडून हवी आहेत. पुस्तकं निवडून हवी आहेत असं सांगणारा हा पहिलाच उमेदवार तिच्या टेबलापाशी उभा होता. हाताचं काम थांबवून तिनं आश्चर्यानं वर पाहिलं. त्याच्या देखण्या चेहऱ्यावर उच्च शिक्षणाचं तेज होतं. सुसंस्कृतपणाची छाप होती. त्याच्या एकंदर पोशाखावरून त्याची सुस्थिती स्पष्ट दिसत होती. म्हणजे स्वतःची पुस्तकं स्वतः निवडायला तो चांगला समर्थ दिसत होता. म्हणून तिनं म्हटलं, पलीकडच्या दालनात कारकून बसलाय. तिथं कॅटलॉग्ज आहेत. आपणाला हवी ती पुस्तकं त्यात मिळू शकतील. तिनं आपलं काम चालू केलं. त्यानं म्हटलं, उद्योग करण्याच्या मनस्थितीत मी नाही. आपणच मला एखादं पुस्तक निवडून दिलं तर मेहरबानी होईल. मनस्थितीचा उल्लेख आला म्हणून पुन्हा मान वर करून तिनं त्याच्याकडं नीट निरखून पाहिलं. पश्चिम सागरात बुडणाऱ्या सूर्यबिंबाप्रमाणे त्याच्या निस्तेज डोळ्यांकडं तिचं एकदम लक्ष वेधलं. त्याचबरोबर कसल्या तरी दुःखाची, वेदनेची छायाही आता दृष्टीत भरली. कारकुनाला बोलवण्यासाठी टेबलावरची घंटा दाबून तिनं सहानुभूतीच्या स्वरात म्हटलं, कसलं पुस्तक देऊ? म्हणजे कथा, कादंबरी, मराठी, इंग्लिश? एनी डॅम, कोणतंही, कसलंही द्या. जणू गुंगीत बोलावं, मनाच्या बधीर अवस्थेत बोलावं तसं तो बोलला. तिनं त्याला पुस्तक दिलं. त्यानंतर आजतागायत रोज नवीन पुस्तकं निवडून देण्याचं काम तिला करावं लागत होतं. तो पुस्तक घेऊन बाहेर पडल्यानंतर तिला कळलं की तो तिथल्या बँकेत चार्टर्ड अकाउंटंट आहे. 3 महिन्यांपूर्वी त्याची प्रेमविवाहित पत्नी पहिल्या प्रसूतीच्या वेळी ऑपरेशन टेबलावर वारली. ती अत्यंत सुंदर होती. तिच्या सौंदर्याची स्मृती म्हणून मागं राहिलेला मुलगाही 24 तासांनी गेला. पत्नी वियोगामुळे दिवाकर भ्रमिष्ट बनला. त्याचा आनंद लोपला. बोलका दिवाकर अबोल झाला.
ऑफिसला जाण्याव्यतिरिक्त तो घराबाहेर पडत नसे. त्यानंतर 3 महिन्यांनी तो या ग्रंथालयात येऊ लागला. पुस्तक वाचणं हा त्याच्या मनाचा विरंगुळा झाला होता. रोज त्याच्या खोलीत मध्यरात्रीपर्यंत दिवा जळत असतो. तो वाचीत पडलेला असतो. कधी कधी दिवस उजाडला तरी दिवा विझत नाही, असं त्याच्या शेजाऱ्याकडून तिच्या कानी आलं होतं. तो रोज पुस्तक बदलून न्यायला आला की आता आज कुठलं पुस्तक देऊ, असं ती त्याला कधी विचारित नसे. आधीच निवडून टेबलावर आणून ठेवलेली पुस्तकं चटकन ती त्याला देत असे. त्याचं चित्त गुंतेल, मन उल्हसित राहील अशी पुस्तकं निवडून देता यावीत यासाठी ती नव्या नव्या पुस्तकांची सूचीपत्र चाळीत असे. पुस्तकं निवडून ठेवीत असे शबरीनं स्वहस्ते निवडलेल्या बोरांसारखी. त्या पुस्तकांची ती यादी तयार करून ठेवीत असे. निवडलेली पुस्तकं अधूनमधून स्वतः चाळून वाचून पाहत असे. शबरीनं निवडलेली बोरं चाखून पाहिली होती ना, तशी. तिच्या ऑफिसच्या इतर कामात दिवाकरसाठी ग्रंथ निवड या कामाची भर पडली होती आणि हे काम करताना तिला मोठं समाधान वाटत असे. 1 नंबरच्या कपाटातून तिनं हवं असलेलं पुस्तक काढलं आणि ती आपल्या ऑफिसकडे वळली. आत शिरण्यापूर्वी ती क्षणमात्र दारातच थबकली. तिच्या टेबलाजवळच्या खुर्चीवर दिवाकर पाठमोरा बसला होता. डाव्या तळहातावर हनुवटी टेकवून तो अगदी अविचल बसला होता. पहिल्या प्रथम तो आला होता तेव्हा ती कपाटातून पुस्तक काढीत असताना असाच बसला होता. आपल्याच तंद्रीत, आपल्याच विचारात तो मग्न होऊन बसला होता. त्याची ती अगतिकता दर्शवणारी बैठक पाहून तिचं मन अपार करुणेनं भरून गेलं. तिच्या मनात आलं, हा रोज इतकी पुस्तकं नेतो, वाचतो, पुस्तकातच आपलं मन गुरफटविण्याचा प्रयत्न करतो, पण ही निर्जीव पुस्तकं याचं दुःखी वियोगाकुल मन कितीसं ताळ्यावर आणणार. ढासळलेलं मन सावरायला तसंच जिवंत हाडा मांसाचा माणूस पाहिजे. हा पुन्हा लग्न का करीत नाही? याची पहिली बायको म्हणे फार फार सुंदर होती. असेल, पण आता दुसरीही तितकीच सुंदर मिळणं याच्यासारख्या तिशीतल्या तरुणाला काही कठीण नाही. हा देखणा आहे, सुशिक्षित आहे, उत्तम नोकरी करतो आहे. कुठलीही सुंदर शिकलेली मुलगी याच्या गळ्यात आनंदानं माळ घालेल आणि याला पुन्हा माणसात आणेल. ती आत आपल्या टेबलाजवळ गेली. बसण्यासाठी तिनं आपली खुर्ची मागं ओढली तर तो आपल्याच तंद्रीत होता. तिनं हसून म्हटलं, कालची पुस्तकं झाली वाचून? पुस्तकं? त्याची विचार शृंखला तोडून टाकण्यासाठी तिनं मोठ्यांदा हसून म्हटलं, छे छे, घाबरू नका. तुम्ही काय वाचलं त्याची परीक्षा नाही मी घेणार. हे घ्या नवीन पुस्तक. तिनं त्याच्यापुढं पुस्तक ठेवलं. तिच्याकडे न पाहता खालच्या मानेनं त्यानं निमूटपणे ते पुस्तक उचललं. तेवढ्यात तिनं म्हटलं, खरंच ही कादंबरी तुम्ही वाचलीत? ही पहा, ही बिवेअर ऑफ पीटी झ्वाईकची. बिवेअर ऑफ पीटी? छे, नाही बुवा. तर मग आज हीच तुम्ही घेऊन जा. वाचून कशी आहे ते मला सांगा, म्हणजे मी वाचीन. त्यानं पुस्तक हाती घेत म्हटलं, खरोखर मी तुमचा आभारी आहे. तुम्ही माझ्यासाठी इतकं करता, एवढी सहानुभूती दाखवता. तिनं हसून म्हटलं, त्यात सहानुभूती कसली? वर्गणीदाराला हरेक प्रकारे मदत करणं हे ग्रंथपालाचं कामच आहे. पण तुमच्या या मदतीनं मला केवढा दिलासा मिळतो आहे. खरोखरच तसं असेल तर त्यात मला मोठा आनंद वाटेल. दुसऱ्याला आनंद देण्यात केवढं सुख असतं. असा आनंद तुम्ही मला नेहमी द्याल. त्याचा स्वर किंचित घोगरा झाला. त्याच्या निस्तेज डोळ्यात कारुण्य उमटलं. त्यानं पुढं म्हटलं, तुम्हाला मी काही विचारणार आहे. काही विचारण्या इतका तो आपल्या विचार तंद्रीतून ताळ्यावर आला आहे हे पाहून तिला बरं वाटलं. तिनं सहजगत्या म्हटलं, विचारा ना.
विल यू मॅरी मी? मॅरी? लग्न? लग्न? आश्चर्यानं ती अवाक बनली. हो, लग्न. तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? माझा थोडा बहुत परिचय तुम्हाला आहेच. माझी आवश्यक ती माहिती तुम्हाला मिळाली असेल. नसेल तर माझ्या शेजारी राहणारे देशपांडे इथं वर्गणीदार आहेत. त्यांना विचारा. माझ्या प्रश्नाचा विचार करून ठेवा. मी उद्या येईन. एका दमात सगळं बोलून तिच्या नजरेसमोरून तो वावटळीसारखा झर्कन निघून गेला. ती अवाक होऊन रिकाम्या दाराकडे पाहत तशीच बसून राहिली. दिवाकर असा काही प्रश्न आपणाला विचारेल अशी चुकून सुद्धा कधी कल्पना तिच्या मनात आली नव्हती. गेल्या 6 महिन्यात त्याच्याशी तिचा पुस्तकांच्या देवीघेवीच्या निमित्तानं चांगला परिचय झाला होता, ही गोष्ट खरी. पण तरी सुद्धा औपचारिकपणाची मर्यादा तिनं ओलांडली नव्हती. त्याच्याविषयी सहानुभूती वाटत होती. तिच्या बोलण्यात वागण्यात ती व्यक्तही होत असे. पण त्या सहानुभूतीला, अतिस्नेहाला सूचक गहिरा रंग तिनं कधी दिला नव्हता. तो रस्त्यात कधी भेटला तर ओळखीचं स्मित करण्यापलीकडं ती रस्त्यात कधी बोलत उभी राहत नसे. असं असूनही आज त्यानं एकाएकी असा प्रश्न का विचारावा? तिला 26वे वर्ष नुकतंच लागलं होतं, पण आजपर्यंत तिला हा असा प्रश्न कुणी विचारला नव्हता. उलट तिच्या लग्नाचा प्रश्न सोडवण्यासाठी गेली 8-9 वर्षे तिचे वडील अक्षरशः वाहना झिजवीत होते. मुलीचं रूप आणि तिच्या बापाजवळ असलेला पैसा, या 2 गोष्टीमुळं या जगात वरप्राप्ती सुलभ होते. मुलीच्या शिक्षणाला फक्त व्यासपीठावरच महत्त्व. हो, आज मितीलाही तेच. पण प्रत्यक्ष व्यवहार उभा राहिला म्हणजे ते शिक्षण गौणस्थानी बसतं. मुलीला पदवी मिळाली की नोकरी चटकन मिळते. नवरा मिळण्याची खात्री नाही. सुशीलाचे वडील शिक्षक होते. त्यांची सांपत्तिक स्थिती जेमतेमच आणि तिचं रूप तर जेमतेमपेक्षाही कमी. रंगानं ती काळी होती. निदान चेहऱ्याला रेखीवपणा आणि शरीराला बांधेसूदपणा तरी असावा. पण त्याचीही पूर्णपणे वानवाच. ती मोठी होत गेली तसतसं तिचं रूप अधिकाधिक सामान्य होऊ लागलं. शरीर बोजड दिसू लागलं. अतएव तिची गणना कुरूपात होऊ लागली. तिचं लग्न जमविताना किती त्रास पडेल याची तिच्या आईवडिलांना दिवसेंदिवस कल्पना येऊ लागली आणि म्हणूनच तिला 16वं वर्ष लागतात तिच्यासाठी स्थळं शोधायला त्यांनी सुरुवात केली. जिथं सुगावा लागेल तिथं गावी परगावी ते खेपा टाकीत होते. खटपट करून मुलगी दाखवण्याचा दिवस ठरवित होते. पुढच्या आशेनं ऐपतीबाहेर 4 पैसे खर्च करून वधूपरीक्षेचा समारंभ साजरा करीत होते आणि शेवटी नकार घेत होते. बोलणाऱ्याची बोरेही खपतात हा सिद्धांत लग्नाच्या बाजारपेठेत मोलाचा ठरतो अशी त्यांना अनेक ठिकाणी नकार खाऊन जाणीव झाली होती. म्हणून ते बोलके बनले. आणि मग सुशिलेला कुणी मंडळी आली की ते भाटासारखे बडबड करीत, म्हणजे सुशिलेच्या गुणांचं वर्णन करीत. पण दाखवणं आणि नकार येणं या प्रकारानं सुशिला मात्र दिवसेंदिवस अंतर्मुख बनली गेली. येणारे रूप पाहायला येतात आणि खरोखरच मुलीत रूप नसेल तर पाहायचं तरी काय? रूपहीन सुशिलेजवळ गुण होते बकुल पुष्पातल्या सुगंधासारखे. पण अप्रतिम सुवास असला म्हणून रंगहीन बकुळीची माळ कुणी गळ्यात घालून मिरवीत नाही. फार तर कुणी भग्न हृदयी भाऊक ती बंद पेटीच्या तळाशी ठेवतो. 4 चौघात छातीवर मिरवायचं ते गंधहीन आकर्षक रंगाचं ऐटदार गुलाबाचं फूल. ती बीए झाली, नोकरी शोधू लागली. तिच्या वडिलांचं वरसंशोधन चालूच होतं. त्यांची ही व्यर्थ धडपड पाहून तिचा जीव संकोचून जाई. कधी कधी स्वतःची तिला घृणा वाटे, वडिलांची दया येई. एक दिवस तिनं वरपांगी हसून म्हटलं, बाबा, जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचं लग्न झालंच पाहिजे असा काही आपल्या सरकारनं कायदा केलेला नाही. आता यापुढं तुम्ही स्थळं शोधू नका. अगदी स्वस्थ बसा.
आईनं म्हटलं, स्वस्थ बसून कसं चालेल? सरकारचा कायदा नसला तरी मुलीची जात, तिचं लग्न. सुशिलेनं कटूपणं हसून म्हटलं, आई, आता मुलाच्या आणि मुलीच्या जातीत फारसा फरक उरला नाही. तिचे वडील स्वस्थ बसले. मुलीनं सांगितलं म्हणून नव्हे, तर प्रयत्न खुंटला म्हणून नशिबावर हवाला टाकून ते स्वस्थ बसले आणि सुशीला स्वस्थ चित्तानं मुलींच्या शाळेत शिक्षिकेची नोकरी करू लागली. मुलींची शाळा म्हणजे फुलबाग, मुली म्हणजे निरागस फुलपाखरं. अशा या निरागस निर्व्याज आनंदी वातावरणात आपल्या कटू स्मृती झिरपून जातील, आपल्या रूपाची आपणाला आठवणही राहणार नाही असं सुशिलेला वाटत होतं. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळा येऊ लागला. निरागस फुलपाखरं समजल्या जाणाऱ्या मुलींना गांधील माशीच्या नांग्या असतात. त्यांच्या दृष्टीत सशाचा भित्रेपणा, वागण्यात लाजाळूच्या पानांचा लाजरेपणा वगैरे वगैरे कवी कल्पनेत असेल, पण प्रत्यक्ष आपल्या शिक्षक मंडळींच्या बुद्धीचा उपहास करण्यात, त्यांच्या बुद्धीची चिकित्सा करण्यापेक्षा त्यांच्या रूपाची चर्चा करण्यात त्या पुढं गेल्या आहेत. त्यांची व्यंग टिपून त्यांना उघड नावं ठेवण्यात निसंकोच बनल्या आहेत, असा तिला अनुभव येऊ लागला. कुठंही गेलं तरी सौंदर्य हाच मध्यबिंदू असतो. उघड आकर्षण आणि छुपा पक्षपात त्या सौंदर्य बिंदूभोवती फेर धरीत असतात. सौंदर्याला सगळे गुण चिकटतात. शाळेत एकदा फिशपॉंडचा कार्यक्रम झाला तेव्हा तिला मुलींनी साबूची वडी आणि खापरीचा तुकडा सोनेरी वरखाच्या पेटीत घालून दिला. आता चिठ्ठीत लिहिलेलं होतं, हा साबू लावून खापरीनं अंग घासलं की काळा कुट्ट रंग पांढरा पिट्ट होतो. त्या खापरीचा तिच्या मनावर घाव बसला. जे आपण विसरू पाहत आहोत ते या काटेरी बाभूळवनात विसरणं शक्य नाही, अशी तिची खात्री पटली. तिनं शिक्षिकेची नोकरी सोडली आणि ग्रंथपालिकेची नोकरी ती करू लागली. इथं ती आपल्या कामात चांगली रमली होती. तिच्या गुणांचं चीज होऊ लागलं होतं. तिच्या रूपाचं वैगुण्य मागं पडलं होतं. ती वाचनात गडली होती. ती MA होण्याचा विचार करू लागली होती. समाजसेवेचा मार्ग रेखू लागली होती. स्वतःच्या लग्नाचा विषय ती विसरली होती. नव्हे, तो विषय तिनं आपल्या डोक्यातून काढून टाकला होता. तिनं नवे स्नेह जोडले होते, नव्या मैत्रिणी मिळवल्या होत्या, नवं जग निर्माण केलं होतं. आणि आज एकाएकी दिवाकरनं तो प्रश्न तिला विचारला होता. चुकून सुद्धा कधी कल्पना नसता त्यानं हा प्रश्न विचारला होता. आपल्या उभ्या आयुष्यात आपणाला असा प्रश्न कोणी विचारेल असं तिला वाटलं नव्हतं. तशी तिला आशाही नव्हती. आणि त्यात दिवाकरासारखा देखणा, शिकलेला, सुस्थितीतला तरुण गृहस्थ, त्यानं हा प्रश्न विचारावा? छे, कधीतरी हे शक्य आहे? आपली ऐकण्यात काहीतरी चूक झाली नाही ना? पण त्यानं मॅरी, लग्न हे शब्द उच्चारले होते हे निश्चित. खरोखर निश्चित का? की आपल्या कानांना तसा भास झाला? या निश्चित अनिश्चित द्वंद्वात रात्री तिचा जेवणाचा डबा तसाच पडला. खरंच का त्यानं विचारलं? उलट-सुलट प्रश्नांनी रात्रभर तिचं मन भोवंडून गेलं. सकाळी ती उठली तेव्हा तिचं मन स्थिर झालं होतं. रोजच्या प्रमाणे ती ऑफिसात गेली तेव्हा तिच्या लक्षात आलं की काल त्याला दिलेली दोन्ही पुस्तकं तशीच टेबलावर पडलेली आहेत. म्हणजे कदाचित पुस्तकं न्यायला तो आज येईल. तो आला. तिच्या समोरच्या खुर्चीवर बसला. तिनं मन स्थिर करून निर्विकार चेहऱ्यानं म्हटलं, काल तुम्ही ही पुस्तकं इथंच विसरून गेलात. गडबडीत विसरलोच. त्याची नजर आपल्या चेहऱ्याकडे लागली आहे, आपल्या अंगोपांगावरून फिरत आहे हे तिला जाणवलं. वधूपरीक्षेला आलेल्या पुरुषासारखं तो आपलं रूप पारखतो आहे की काय हे तिला कळेना. पण जे स्पष्ट दिसतंय त्यात आणखी पारखायचं काय? अन प्रश्न विचारल्यानंतर पारखण्यात तरी काय अर्थ? पलीकडच्या दालनातून कॅटलॉग आणण्याच्या निमित्तानं ती उठली तेवढ्यात त्यानं म्हटलं, मग तुमचा काय विचार ठरला? तिचं मन थरथरलं.
पण ते सावरून घेऊन तिनं सावधगिरीनं विचारलं, कसला विचार? मी काल विचारलेल्या प्रश्नाचा, लग्नाबद्दल. ती पुन्हा खुर्चीत बसली. तिनं शुष्क स्वरात म्हटलं, माझं रूप तुम्ही आत्ता न्याहाळलत ना? गेले कित्येक दिवस मी तुम्हाला न्याहाळत आहे. अन तरी सुद्धा तुम्ही मला पसंत करता? लग्न करण्याबद्दल? हो, तुमच्याशी लग्न करण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही मला पसंत आहात. त्याच्या स्वरात कुठल्याही प्रकारचा उपहास नाही. तो अगदी मनापासून बोलत आहे हे तिला दिसलं. म्हणूनच तिनं आश्चर्यानं विचारलं, खरंच का हे? म्हणजे खरोखरच तुम्ही? हो, खरोखरच मला तुमची फार गरज आहे. तुम्ही मला हव्या आहात. तिनं त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या मुद्रेवर जे भाव उमटले होते त्यात कारुण्य होतं, असहाय्यता होती आणि लाचारीची सूक्ष्म छटाही होती. ती मनोमनी हेलावून गेली, हसली. हसता हसता स्त्री सुलभ लज्जेनं संकोचून तिनं आपली नजर खाली टेबलाकडे वळवली. त्यानं म्हटलं, तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या वडिलांना मी भेटेन. आज रात्री, उद्या सकाळी. तिनं हसून मृदू स्वरात म्हटलं, माझे वडील इथं नसतात, परगावी असतात. मी आज रात्री त्यांना पत्र लिहीन. मुहूर्त शक्य तेवढ्या लवकरचा धरायला सांगा. त्याच्या स्वरात उत्कंठा होती. त्या उत्कंठेनं तिला आकंठ वेढून टाकलं. तिचं मन मोहरून गेलं. रात्री घरी आल्यावर तिनं आपल्या वडिलांना पत्र लिहिलं. दिवाकरची माहिती, वर्णन लिहून तिनं लिहिलं, बाबा, शेवटी तुमच्या काळ्या कुरूप मुलीचं नशीब उघडलं. माझ्यासाठी स्थळ शोधण्यात तुम्ही अति कष्ट घेतलेत, खूप प्रयत्न केलेत, पण ते सारे व्यर्थ गेले. एखादं झाड वठून जावं तसं झालं. कल्पना नसताना एक दिवस त्या वटलेल्या वृक्षाला अचानक पालवी फुटावी, फुलांनी तो बहरून जावा तसं घडलंय. ते तुमच्याच कष्टाचं फळ नव्हे, अमृत फळ आज मला मिळत आहे. आईला म्हणावं, शेवटी तुझी मुलगी उजवलेली पाहण्याचं भाग्य तुला लवकरच लाभत आहे. दिवाकराच्या इच्छेप्रमाणे त्यांचं लग्न तिच्या वडिलांच्या गावी म्हणजे खेडेगावात झालं. ती विचारी होती. त्याच्या मनस्थितीची तिला पूर्ण कल्पना होती. त्याची पत्नी जाऊन अजून पुरतं वर्षही झालेलं नाही. त्याचं मन दुःखी आहे. मग लग्नाचा गाजावाजा आणि मोठा समारंभ कशाला? या विचारानं तिनं आपल्या सगळ्या हौसा बाजूला सारल्या. तिच्या वडिलांना तिचे विचार पटले, पण आईला ते पसंत पडेनात. जन्मभर शोधून सुद्धा मिळणार नाही असा नक्षत्रासारखा जावई 10 लोकांनी पाहावा अशी स्वाभाविकच तिची इच्छा होती. पण तिची इच्छा बाजूला सारून सुशिलेनं दिवाकरचं मन राखलं. लग्नविधी अगदी साध्या रीतीनं पार पडला. लग्नानंतरच्या त्याच्या विस्कटलेल्या संसाराची सूत्र तिनं हाती घेतली. 1.5 वर्षापूर्वी तिनं ग्रंथालयाचा कारभार हाती घेतला होता तशी. त्याचं घर नव्हे, आता तिचा स्वतःचा संसार व्यवस्थित करताना तिची कष्टाळू वृत्ती फुलून गेली. तिच्या उत्साहाला भरती आली. पहिल्याच दिवशी तिनं मोठ्या उत्साहानं विचारलं, आज स्वयंपाक काय करू? तो गोंधळला. त्यानं निर्विकारपणे म्हटलं, काहीही कर. काहीही कसं? तुम्हाला आवडतं ते सांगा. आज लग्नाचा पहिला दिवस आहे. तुमच्या आवडीच्या जेवणापासून सुरुवात करणार आहे मी. त्यानं उदासीन वृत्तीनं म्हटलं, मला काय आवडतं? कोण जाणे. मला काय आवडतं हे लक्षात नाही येत. काहीही कर. पण त्याच्या या उत्तरानं ती खट्टू झाली नाही. उलट त्याच्या निस्तेज मुद्रेकडे पाहताना तिचं मन अनुकंपेनं सार्द्र बनलं. ती मनाशी म्हणाली, माझी कल्पना होती त्यापेक्षाही याचं मन अधिक ढासळलेलं आहे. ते मला आधी सावरायला हवं. आणि मग त्याला काही एक न विचारता सगळं काही ती तर्कानं करू लागली. त्याला एखाद्या लहान मुलासारखी जपू लागली. त्याचं हरेक काम स्वतः करू लागली. त्याला चहात साखर कमी लागते हे तिनं शोधून काढलं.
भातापेक्षा त्याला चपाती अधिक आवडते. चवळीच्या शेंगांची भाजी तो पानात कधी टाकत नाही. वांग्याच्या भाजीपेक्षा त्याची कापे तो मोठ्या रुचीनं खातो. एक ना दोन अशा हजारो बारीक सारीक गोष्टी तिनं काळजीपूर्वक पारखून ठेवल्या. त्याच्या पहिल्या बायकोचा फोटो झोपण्याच्या खोलीत लावलेला होता. तो तिनं काढून त्याच्या दृष्टीस पडणार नाही अशा तऱ्हेनं कपाटात ठेवून दिला. कुठल्याही प्रकारच्या सवती मत्सरामुळे नव्हे, तर त्याच्याविषयीच्या अपार सहानुभूतीमुळं. त्याचं जे दुःख ती नाहीसं करू पाहत होती, जी जखम बरी करण्याचं ध्येय मनी धरून ती आली होती, ती पुन्हा पुन्हा वाहू नये म्हणून, आणि हा आपला सदहेतू तिनं त्याला हळुवार शब्दात समजावून सांगितला. मृत माणसांबद्दल वाईट बोलू नये, पण दिवाकरची प्रथम पत्नी प्रेमळ सखी असेल, पण ती आदर्श गृहिणी नसावी असा अंदाज बांधण्याइतक्या अनेक खुणा सुशीलेला दिसून आल्या. रूपसंपदा वाढवणाऱ्या अनेक सौंदर्य प्रसाधनांनी आणि तऱ्हेतऱ्हेच्या कपड्यांनी कपाटं भरलेली होती. पण स्वयंपाकघरातल्या फडताळातले तिखट मिठाचे डबे रिकामे होते. आयत्या वेळी बाजारातून तयार वस्तू आणून ती वापरीत असावी. घर लावण्यात आणि दिवाकरला जपण्यात ती इतकी गुंतून पडली होती की तिला बाहेर कुठं जायला सवड मिळत नव्हती. मैत्रिणींकडे जायला जमत नव्हतं. सकाळी तो ऑफिसमध्ये जाईपर्यंत त्याच्या दिमतीत ती दक्ष असे. सकाळी उठल्यावर दात घासण्याचा ब्रश त्याच्या हाती देणं, दाढीचं सामान काढून देऊन त्याची दाढी झाल्यावर सगळी उपकरणं धुवून पुसून ठेवण्यापासून ते थेट ऑफिसची वेळ झाल्यावर त्याच्या अंगावर कोट चढवण्यापर्यंत सगळी कामं ती मोठ्या तत्परतेनं करीत होती. त्याची अशी सेवा करताना तिला अननुभूत आनंद होई, मोठी अपूर्वाई वाटे. तो ऑफिसला गेला की पुन्हा संध्याकाळी परत येईपर्यंत घरकाम तिचा वेळ घेई. दुपारी ती बाजारहाट करायला जाई. तेवढंच बाहेर पडणं. त्यावेळी रस्त्यात अधूनमधून तिच्या मैत्रिणी भेटत. तिची घरी परतण्याची घाई बघून त्या तिची चेष्टा करीत. एखादी म्हणे, सुशे, तुझं लग्न झालंय हे माहीत आहे आम्हाला, पण तुझा संसार जगावेगळा दिसतोय. ती हसून म्हणे, प्रत्येकीच्या संसाराचं जग वेगळंच असतं. तर लग्न झाल्यावर जणू स्वर्ग हाती आल्यागत वागतेस. तिनं हसून म्हटलं, हो ना, कारण लग्न संसार सुख स्वर्गाचा सोपान आहे असं कुणीचं म्हटलं आहे ना. पण सुशीले, अगं करतेस तरी काय घरी बसून सारा दिवस. एकदा आपल्या एका जिवलग मैत्रिणीला आपला सगळा दिनक्रम तिनं सांगून टाकला. तो ऐकून ती मैत्रीण पोट धरून हसली आणि म्हणाली, असं असं, म्हणजे नवऱ्याचं तू अगदी कुक्कुलं बाळ करून टाकलंयस. आता फक्त लाळेचा पडदा त्याच्या गळ्यात बांधून त्याला भरवायचं तेवढं शिल्लक ठेवलंयस. सुशीला हसली आणि मनात म्हणाली, काही शिल्लक ठेवलं नाही, वेळेला ते सुद्धा करावं लागलं. मैत्रिणींची चेष्टा जाऊ दे, पण खरोखरच कल्पनेतलं स्वर्ग सुखही तुच्छ वाटावं असं संसार सुख तिला प्रत्यक्षात मिळत होतं. दिवाकर सर्वस्वी तिच्या अधीन होता, तिच्या इच्छेप्रमाणे वागत होता. दुपारी कामकाज आटोपल्यावर थोडा वेळ आराम करण्यासाठी वृत्तपत्र अगर एखादं पुस्तक घेऊन ती कोचावर पडे. अशा वेळी कधी कधी स्वतःच सजवलेल्या संसारावर ती नजर फिरवीत राही. या घरात आल्यावर तिनं इथं बऱ्याच सुधारणा केल्या होत्या. आवश्यक असलेल्या कितीतरी नव्या वस्तू तिनं दर महिन्याला हलके हलके खरेदी केल्या होत्या. जे काम हाती घ्यावं ते उत्कृष्ट करावं हा तिचा जन्मजात स्वभाव होता. संसारात पडल्यावर पाकशास्त्रात तिनं विशेष लक्ष घातलं. ती भरतकाम शिकली. घर व्यवस्थित लावलं, सजवलं, निवडणं, टिपणं इत्यादी बारीक सारीक गोष्टी सुद्धा ती आत्मीयतेने करीत होती. कुठल्याही प्रकारची आशा नसताना आकाशीचं पुष्प मिळावं तसं हे गृहिणीपद तिला प्राप्त झालं होतं. त्यामुळं किती करू आणि किती नको असं तिला होऊन जाई. आणि मग सजवलेल्या घरावर, वस्तुमात्रावर नजर फिरवीत असता कधी कधी तिच्या मनात येई, हे सारं खरं का? हा सगळा संसार माझाच का? की मी हे सारं स्वप्न पाहते आहे?
हे असं स्वास्थ्य खरंच का आपल्या वाट्याला आलं आहे? रोज अपरिमित विवाह सुख आपण भोगतो आहोत, हे सारं खरं आहे का? की एखादं स्वप्न पडत आहे आपल्याला? ती डोळे मिटून क्षणभर स्वस्थ पडून राही. मग जागृतीची खात्री करून घेण्यासाठी उठे आणि ड्रेसिंग टेबलावरच्या मोठ्या आरशासमोर उभी राही. स्वतःकडे टक लावून बघे. किती हा काळा कळकट्ट वर्ण. लग्नात कऱ्याचं पाणी अंगावर पडलं म्हणजे मुलीचा वर्ण उजाळतो, असं तिनं जुन्या बायकांच्या तोंडून ऐकलं होतं. ते लक्षात ठेवून लग्नात तिनं इतर आलतू फालतू अवडंबराला फाटा दिला होता, पण कऱ्याचं पाणी तिनं मुद्दाम आपल्या अंगावर घेतलं होतं. पण तिच्या काळ्या वर्णावर त्या पाण्याचा काही एक परिणाम झाला नव्हता. आता लग्नानंतर स्वतःच्या प्रसाधनेकडे ती विशेष लक्ष पुरवू लागली होती. दोघांच्या रूपातला विरोध शक्य तेवढा कमी करण्याचा प्रयत्न करीत होती. हा असा काळा वर्ण अन अगदी सामान्य रूप. खरोखरच दिवाकरानं आपणाला पसंत केली कशी? काय पाहिलं त्यानं आपल्यात? त्याच्यासारख्या देखण्या माणसानं अन त्यातही सुंदर स्त्रीशी संसार केलेल्या माणसानं आपल्यासारख्या कुरूप स्त्रीची स्वखुशीने संसार करायला तयार व्हावं, हे एक महद आश्चर्य नाही का? रोजच्या त्याच्या वागण्यातला प्रेमळपणा पाहिला म्हणजे तर आपल्या विस्मयाला पारावर उरत नाही. आणि म्हणूनच वाटतं की हे सारं खरं का? हे सारं खरं असलं तरी न्यूनगंडाचा सल तिला सलतच राही. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तर या न्यूनगंडानं तिचं मन चार चौघांत देखत कानकोंड होऊन जाई. दिवाकराचा कुणी स्नेही घरी आला की त्यानं न सांगता ती जाणून चहा फराळाचं करी आणि मधल्या दारावर टक टक करून त्याला आत बोलावून घे. त्याच्याजवळ ट्रे दे. पुष्कळ वेळा तो बोलण्यात गुंतलेला असे. त्याच्या कानी टक टक आवाज जात नसे. मग तीच ट्रे घेऊन बाहेर जाई आणि खालच्या मानेनं टिपॉयवर ठेवून तशीच मागं परते. कधी तो स्नेही चटकन उभा राहून म्हणे, नमस्ते वहिनी. कधी दिवाकर तिची ओळख करून देई, ही माझी नवीन पत्नी सुशीला. मग ती 2-3 वाक्य बोले. आग्रह झाला तर बसे, पण सारा वेळ तिची नजर समोरच्या भिंतीवर बांधलेली असे. खरेदीसाठी अगर कधी नाटक सिनेमासाठी ती त्याच्याबरोबर जाई तेव्हा हीच तऱ्हा. तिला वाटे लोक आपल्याकडेच पाहत आहेत. त्यांची नजर म्हणते आहे, इतकी कुरूप बायको ह्यानं केली तरी कशी? न शोभणारा दागिना घातल्यावर संकोच वाटे. आपण याला शोभत नाही या विचारानं तिचं मन आक्रसून जाई. पण मग त्याचं प्रेमळ वर्तन आठवून ती स्वस्थ होई. आपल्या न्यूनगंडाला बाजूला सारीत ती म्हणे, या जगात सगळेच काही रूपाच्या मागं नसतात. गुणांची कदर करणारेही असतातच की. त्याला मोहविणारं सुंदर रूप आपल्याजवळ नाही तरी सुद्धा आपल्या गुणांनी तो प्रसन्न होतो. आपल्या सहवासात तो रमतो. त्याची उदासीनता नाहीशी होते. आपल्या सेवेनं तो भारावून जातो, हे आपण पाहात का नाही? सुंदर स्त्रीशी त्यानं संसार केलेला आहे. सौंदर्याचा त्यानं पुरेपूर आस्वाद घेतलेला आहे. अन कदाचित सुखी संसाराला बाह्य सौंदर्यापेक्षा गुणांचीच जास्त आवश्यकता असते, असं त्याला अनुभवानं कळलं असावं, म्हणूनच त्यानं आपल्याशी लग्न केलं. तो आपल्या गुणाने किती प्रसन्न होतो. एकदा त्यानं म्हटलं होतं, सुशील, हे घर नीटनेटकं ठेवण्यासाठी तू केवढे कष्ट घेतेस, घरासाठी किती झिजतेस. आपण हसून म्हटलं, मग त्यात उपकार का करते आहे कुणावर? ग्रंथालयाची परकी नोकरी करीत होते, तिथं सुद्धा कष्ट घेत होते. आणि हे तर माझं हक्काचं घर आहे. प्राण ओतून मी झिजले तरी माझं हे कायमचं विश्रांती स्थान आहे. परक्या नोकरीवरून कुणी जा म्हणेल, ती माझी जागा कुणी हिसकावून घेईल. पण या घरातून कधी कुणी मला जा म्हणेल? तुम्ही जा म्हणाल? त्यानं भावार्द्र स्वरात म्हटलं, असं कसं म्हणेन मी? सुशील, मी इतका कृतघ्न नाही. तू माझी इतकी सेवा करतेस. आपण हसून मध्येच म्हटलं, पतीची सेवा करणं हा पत्नीचा धर्मच आहे. हे सगळं आठवलं की तिचा न्यूनगंड कुठल्या कुठं दडी मारून बसे. दिवस भराभर जात होते.
महिन्यामागून महिने उलटत होते. दिवाकर आता मनानं बराच सावरलेला तिला दिसत होता. त्याची उदासीनता कमी झाली होती. उद्विग्नता जवळजवळ नाहीशी झाली होती. त्याचा फिकट निस्तेज चेहरा आता लालबुंद आणि सतेज दिसू लागला होता. त्याच्या वृत्ती हळूहळू फुलू लागल्या होत्या. तो खाण्यापिण्यात रुची दाखवू लागला होता. रुचीपालट सुचवू लागला होता. सुकून मरगळून पडलेली वेल पुन्हा उभी राहावी, टवटवीत व्हावी, तसं त्याचं मन आता पूर्ववत उल्हसित बंद होतं. ते सगळं ती कौतुकानं पाहत राही आणि पाहता पाहता तिचं मन आंतरिक समाधानानं भरून जाई. त्याचं दुःख नाहीसं झालं होतं. तिचा न्यूनगंड पुसट होऊन गेला होता. तिच्या लग्नाला वर्ष झालं. आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस तिनं मोठ्या उत्साहानं साजरा केला. मोजकीच मंडळी तिनं बोलावली होती. त्या दिवशी दिवाकरही मोठा प्रसन्न होता. सगळ्या गोष्टी तो हौसेनं मन घालीत होता. सगळ्यांच्या देखत दिवाकरनं तिच्या गुणांची स्तुती केली. सुशीलनं मला माणसात आणलं, असं कृतज्ञतेनं 2-3दा त्यानं सगळ्यांना म्हटलं. त्याच्या त्या उद्गारानं धन्यतेचे अश्रू तिच्या डोळ्यात उभे राहिले आणि अश्रूने तिच्या मनातला उरला सुरला न्यूनगंड पार धुवून टाकला. असेच आणखी 6 महिने उलटले. तिचं मन आता निशंक झालं होतं. हा आपलाच का संसार? हे सगळं स्वप्न की सत्य? अशी मनाची आता घालमेल होत नसे. दिवाकरनं आपणाला पसंत का केलं? आपल्यात त्यानं काय पाहिलं? असे प्रश्न आता तिच्या मनात उभे राहत नसत. आरशासमोर ती उभी राहिली तर आपला काळा रंग आणि कुरूप चेहरा दृष्टीस पडतात ती दचकून मागं होत नसे. उलट तो चेहरा स्थिर नजरेनं ती पाहत राही. आपल्या काळ्या वर्णात आता तिला कृष्णकमळाचं सौंदर्य दिसू लागलं होतं. त्याच्याबरोबर बाहेर जाण्यात तिला आता भूषण वाटू लागलं. बहुमोल दागिना घालून एखाद्या रूपगर्भितेनं 4 चौघात मुद्दाम मिरवावं, तसं रस्त्यातून त्याच्याबरोबर चालताना ती सभोवार अभिमानानं पाहत असे. त्याच्याबरोबर बाहेर जाण्याची एकही संधी ती सोडित नव्हती. उलट नित्य नवी निमित्त शोधून काढीत होती. पण आता तिच्याबरोबर हिंडण्या फिरण्याला दिवाकरलाच सवड सापडत नव्हती. त्याचं ऑफिसचं काम वाढलं होतं. संध्याकाळी तो मित्रमंडळीत जाऊ लागला होता. पूर्वी संध्याकाळी घराबाहेर जा म्हटलं तरी तो जात नसे. आता स्थिती उलटी झाली होती. घरात थोडा वेळ राहा म्हटलं तरी तो राहत नसे. तो मित्रमंडळीत जातो त्याबद्दल तिची तक्रार नव्हती. उलट तो मित्रमंडळीत मोकळेपणे फिरू लागला आहे याचं तिला समाधान वाटत होतं. त्याच्या अभावी सकाळ संध्याकाळ मोकळं राहणारं, सुनं वाटणारं घर आता रांगत्या मुलानं भरून जावं असं तिला वाटू लागलं होतं आणि तसं वाटणं क्रमप्राप्तच होतं. दिवसेंदिवस त्याला रात्री घरी यायला उशीर होऊ लागला. त्याची वाट पाहत ती खिडकीपाशी बसून राही. आसपासच्या घरातून निजानीत झालेली असे. कधी कधी रेडिओवरचा कार्यक्रमही संपून जाई. सुसज्जित दिवाणखान्यातल्या दिवसा हसतमुखानं बसलेल्या सगळ्या वस्तूही आता हातपाय आखडून निद्रिस्त झालेल्या दिसत. जागी असे फक्त ती एक आणि वाढदिवसाच्या दिवशी तिनं मोठ्या हौसेनं आणलेलं भिंतीवरचं ठोक्याचं मोठं घड्याळ. घड्याळाची टकटक चालू असे. ती टकटक तिचं हृदय पोखरी. सुतार पक्षानं झाड पोखरावत असं. जसा जसा त्याला उशीर होई तसा तसा तिचा जीव काळजीनं उडून जाई, मनही चिडून उठे. तो आला की ती तीव्र स्वरात म्हणे, इतका उशीर? ही काय येण्याची वेळ? माणसानं किती तिष्ठत बसायचं? जेवणाच्या गारगोट्या होऊन गेल्यात. तो ओशाळ होई, काही न बोलता खालच्या मानेनं आत जाई. थोड्या वेळानं ती स्वयंपाकघरातून म्हणे, चला लवकर, पान वाढलंय. तो न बोलता निमूटपणं पानावर बसे. जेवण अगदी गरमागरम असे. त्याचा चेहरा उतरून गेलेला दिसे. तो कष्टानं 2 घास घशाखाली कसे बसे ढकलतो आहे हे पण तिच्या नजरेतून सुटत नसे. तो ओशाळलेल्या स्वरात म्हणे, तू उगीच कशाला तिष्ठत बसतेस? मग काय करू? पोटभर जेवून डाराडूर झोपून जाऊ? बोलता बोलता ती हसे. तिचा तीव्र स्वर मृदू झालेला असे. त्यात रागाचा लवलेशही उरलेला नसे.
थोड्या वेळानं स्वयंपाकघरातली आवराआवर करून ती झोपायच्या खोलीत जाई तेव्हा कधी कधी त्याला झोप लागलेली असे. त्याच्या गोऱ्या पान लाल बुंद देखण्या चेहऱ्यावर कारुण्याची छटा पसरलेली तिला दिसे. तिच्या मनात येई, त्याच्या जुन्या दुःखाला पुन्हा कुठं धक्का तर लागला नाही ना. आणि तिचं हृदय गलबलून जाई. कधी कधी डोळे मिटून तो स्वस्थ पडलेला असे. त्याचा चेहरा क्लांत दिसे. ती व्हिक्सची बाटली घेऊन त्याच्याजवळ जाई. मृदू स्वरात विचारी, डोकं दुखतंय ना, जरा व्हिक्स लावून कपाळ चेपून देते. तिचा हात चटकन दूर सारून तो म्हणे, छे छे, नको नको, डोळे मिटून मला स्वस्थ पडू दे. मला झोप येते. तूही दमलीस. तू आता स्वस्थ झोप. ती आपल्या जागेवर पडे, पण तिला बराच वेळ झोप लागत नसे. एक दिवस तिनं म्हटलं, तुमच्या कामात माझी काही मदत होईल का? ऑफिसचं काम वाढलंय ना, म्हणून विचारते. त्यानं ओशाळून म्हटलं, सुशीला, आधीच माझ्यावर तू एवढे उपकार करून ठेवले आहेस. तुझं ऋण. ईश्या, काय हे बोलता? उपकार, ऋणाचं ओझं, शोभतं का हे बोलणं? मनापासून बोलतो आहे. अलीकडं माझ्या मनाची विलक्षण ओढाताण चालली आहे. कसं सांगू तुला? तो ऑफिसात निघून गेला आणि त्याचं मन स्वस्थ नाही हे ऐकून तिचं मन बेचैन बनलं. तिचा जीव उडून गेला. आजवर त्याच्या मनस्वास्थ्याला ती हर प्रकारे जपत आली होती. त्याची ओढाताण होते आहे हे तिला दिसत होतं. ऑफिसात कामाचा ताण पडतो आहे. गेल्या 1.5 वर्षात त्यानं एकदाही रजा घेतली नाही हे तिच्या लक्षात होतं. आता लवकरच मे महिना सुरू होईल. त्याला चांगली महिनाभर रजा घ्यायला लावायची. महाबळेश्वर, माथेरान, कुठंतरी दूर जायचं, मनसोक्त हिंडायचं, त्याचं मन प्रसन्न प्रफुल्लित ठेवायचं. जे आपण गेलं 1.5 वर्ष महत्प्रयासानं सावरलं आहे ते पुन्हा ढासळू नये याची पूर्ण खबरदारी आता आपणाला घेतलीच पाहिजे. त्याच्या मनस्वास्थ्यासाठी काय काय करायचं, कुठं कुठं जायचं याची तिनं मनाशी झटपट आखणी करून टाकली आणि मग तिचं मन काहीसं स्वस्थ झालं. दुसऱ्या दिवशीची गोष्ट. घरासाठी तिला काही किरकोळ सामान आणायचं होतं. उन्हाळा सुरू झाल्यामुळं दिवाकरच्या शर्टासाठी आणि स्वतःच्या पोलक्यासाठी तिला मलमलही खरेदी करायची होती. ऊन कमी झाल्यावर ती बाहेर पडली. इतर सामानाची खरेदी आटोपून ती कापड दुकानाकडे वळली. तेवढ्यात तिच्या मनात आलं की दिवाकरसाठी मलमल घेण्यापेक्षा लखनौ हाऊसमधून त्याच्यासाठी लखनवी झब्बे घ्यावेत. ते त्याला फारच शोभून दिसतील. मग मोठ्या उत्साहानं रस्त्यामागून रस्ते ओलांडून ती राजरस्त्यावरील विद्युत दीपांच्या लखलखाटात दुरून राजप्रसादासारख्या दिसणाऱ्या लखनौ हाऊसमध्ये लगबगीनं शिरली. डाव्या बाजूला पुरुषांच्या विभागात जाऊन तिनं नीट पारखून मनपसंत झब्बे खरेदी केले व पैसे दिले. ती बाहेर पडणार तेवढ्यात सहजगत्या तिची नजर समोर आत अंतर्गृहात असलेल्या महिला विभागाकडे गेली आणि दचकून ती तशीच उभी राहिली. समोर आत पाठमोरा दिवाकर आणि एक तरुणी खरेदी करण्यात गुंतली होती. फिक्या आकाशी रंगाची नायलॉनची भारी साडी तो त्या तरुणीच्या खांद्याभोवती लपेटून तिला कशी काय शोभते हे नीट निरखून पाहत होता. ती तरुण स्त्री शेवगेच्या शेंगेसारखी सडपातळ आणि केतकी वर्णाची होती. तिच्या पाठमोऱ्या आकृतीवरून तिचं लावण्य अजमावता येत होतं. ती सुमारे 22-23 वर्षांची असावी. त्या दोघांच्या सलगीवरून, तिच्या एकंदर लाडीक हावभावावरून ते नवविवाहित जोडपं आहे असा सहज कुणी रास्त तर्क केला असता. ते दृश्य पाहताच सुशीलेच्या छातीत वर्मी घाव बसला. आपण इथं आता भोवळ येऊन पडणार असं तिला वाटलं. झटकन ती कशीबशी बाहेर पडली आणि घरी आली. तिचं मन संतापानं तिरमिरून गेलं होतं. मरणोन्मुख सापाला दूध पाजावं व सावध झाल्यावर फणा उभारून उपकार कर्त्यालाच त्यानं दंश करावा. नागदंशापेक्षा सुद्धा हा दंश जहरी आहे. केवढी घोर फसवणूक, किती नीच अघोर प्रतारणा. अलीकडे ह्यांचं जे काम वाढलंय म्हणतात ते हेच ना. 3-4 महिने पैसेही कमी देतात. विचारलं तर म्हणतात संरक्षण निधी, सक्तीची बचत योजना, सरकारच्या अनेक भानगडी निघतात, त्यात निम्मा पगार जातो.
असं आज कळलं ह्यांचं कुठलं सरकार ते अन कसली भानगड ती. कृतघ्न. ती अंतर्बाह्य संतापानं पेटली. म्हणूनच अलीकडं रात्री आपण शय्यागृहात जाण्यापूर्वीच हे तोंडावर पांघरून घेऊन झोपून जातात. अन जागे असले तर मला झोप येते, मी आता थकलोय असं म्हणून पुढचं सारं टाळतात. त्यांचं डोकं दुखतंय या कल्पनेनं विक्स लावायला गेलं तर हात झिडकारून नको लावूस, तू थकलीस म्हणून आपला स्पर्श टाळतात. ते काही आपली दया येते यांना म्हणून नव्हे, घृणा येते म्हणून ते स्पर्श टाळतात. तो नित्याप्रमाणे रात्री घरी उशिरा आला आणि रोजच्याप्रमाणे दिलगिरी दर्शक काहीतरी पुटपुटत आतल्या खोलीत गेला. ती त्याच्याकडे पाहत राहिली. गेले 4-5 तास जे अत्यंत कटू कठोर शब्द तिच्या जिभेच्या टोकावर गोळा होऊन बसले होते ते एकाएकी तिथल्या तिथं जिरून गेले. अधम ढोंगीपणाचा बुरखा फाडून त्याच्या चिंध्या चिंध्या करण्यासाठी जे तीक्ष्ण जहरी वाघबाण तिनं तयार ठेवले होते ते सारे बाण त्याला आत्ता पाहताच मोराच्या पिसासारखे गळून पडले. भडकलेल्या ज्वालांवर पाणी पडावं तशी ती थंड झाली. निमूटपणं तिनं त्याचं पान वाढलं. तोही खालच्या मानेनं गुपचूप जेवला. त्याचं जेवण होताच पेलाभर पाणी पिऊन तिनं झाकपाक केली. ती लवकर खोलीत आलेली पाहून त्यानं म्हटलं, तुझं जेवण झालं? हो, रोज माझ्यासाठी तिष्ठत बसू नकोस असं तुम्ही सांगितलंय ना, म्हणून आज मी तुमच्या आधीच जेवून घेतलं. राखेत ठिणगी असावी तशी तिच्या सौम्य स्वरात कठोरता होती. तशी कठोरता त्याला अगदीच अनपेक्षित होती. तो दचकला. तिच्याकडं पाहणार तेवढ्यात त्याची नजर टेबलाकडे गेली. त्यानं आश्चर्यानं विचारलं, हे झब्बे तू केव्हा घेतलेस? तुम्ही कुणासाठी तरी साडी खरेदी करीत होतात तेव्हाच हे घेतले लखनौ हाऊसमध्ये. तो एकदम वरमला. त्याचा चेहरा उतरून गेला. बराच वेळ तो कॉटवर तसाच बसून राहिला. मग त्यानं म्हटलं, बरं झालं तू आज पाहिलंच ते. तुला कळलं ते ठीक झालं. ती क्षणभर गप्प राहिली. मग तिनं म्हटलं, तुम्ही या संसारात सुखी नाहीत का? मी सुरक्षित आहे. अगदी लहान मुलासारखा मी सुरक्षित आहे. वटवृक्षाच्या छायेत असावी तशी शीतलता माझ्या भोवती इथं या घरात पसरलेली आहे. पण मी सुखी सुखी कळलं तुम्ही? सुशिले, मी या संसारात दुःखी नाही पण सुखीही नाही. सुखी कळलं. तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळलं. कोण जाणे, मी काय म्हणतो ते तुला कळेल की नाही कल्पना नाही. पण सुशीला, सुधेच्या मृत्यूनंतर अतिदुःखानं माझं मन बधीर झालं होतं. माझ्या सगळ्या संवेदना नष्ट झाल्या होत्या. अशा वेळी तुझ्याशी माझा परिचय झाला. तुझी सहानुभूती, तुझं शांत स्निग्ध बोलणं माझ्या पोळलेल्या हृदयाला थंड मलमपट्टीप्रमाणे वाटू लागलं. त्यावेळी मला कुणाच्या तरी सहानुभूतीची फार फार जरुरी होती. उन्हात चालणारा माणूस सावलीकडे धाव घेतो तसा मी ग्रंथालयात रोज तुझ्याकडे येत होतो. माझ्या एकाकी मनाला तुझ्या सहानुभूतीचा फार मोठा विरंगुळा वाटत होता. सुशीला, दुःखानं त्यावेळी माझं मन इतकं बधीर झालं होतं की भोवळ आलेला माणूस स्वतःला सावरण्यासाठी मिळेल त्याचा आधार घेतो तसा मी तुझा आधार घेतला. गेल्या 1.5 वर्षात तू मला लहान मुलासारखं जपलंस. भोवळ गेल्यावर माणूस सावध होतो तसा मी सावध झालो आणि आणि माझ्याशी लग्न केल्याची चूक लक्षात येऊन पश्चात्ताप झाला. पश्चात्ताप नाही झाला, पण पत्नी म्हणून आता यापुढं तुम्ही माझ्याशी वागणार नाही असंच ना? सुशीला, मी कृतज्ञ नाही, खरंच नाही ग. पण कृतज्ञता आणि प्रेम या दोहोत माझ्या हृदयाची सारखी ओढाताण चालली आहे. माझं मन तडफडत आहे. सुशीले, मी काय करू ते तूच सांग, तूच सांग. त्याचा कंठ दाटला. त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिनं आवंढा गिळला आणि शांतपणे स्नेहार्द्र स्वरात म्हटलं, हे पहा, मनाची अशी ओढाताण होऊ नका देऊ. तुमच्या सुखाच्या आड मी कदापि येणार नाही. तुम्ही तिच्याशी
काय तिचं नाव? नंदा, नंदिनी. इथं नुकतेच बदलून आलेले सब जज त्यांची धाकटी बहीण. त्या नंदिनीशी तुम्ही खुशाल लग्न करा. आता काही एक विचार न करता स्वस्थ झोपा तुम्ही. नाही सुशील, पश्चाताप नाही, पण सारखं वाटतं की मी सावध झालो नसतो तर फार बरं झालं असतं. माझं मन ताळ्यावर आलं नसतं, ते कायमचंच बधीर राहिलं असतं, तर आजच्यासारखी मनाची ओढाताण झाली नसती. त्याचा स्वर वेदना व्याकुळ झाला होता. त्यानं म्हटलं, सुशीला, तू माझ्यासाठी जे केलंस त्याबद्दल मला अत्यंत कृतज्ञता वाटते. पण प्रेम वाटत नाही, मी जाणते. सुशीला, मंदिरातल्या मूर्ती इतकी मी तुला पूज्य मानतो. तुझ्याविषयी माझ्या अणुरेणूत आदर भरलेला आहे. दिवा मालवून ती आपल्या बिछाण्यावर पडली. त्याला झोप लागली की नाही कोण जाणे, पण अति आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती मात्र अगदी स्वस्थ झोपली. सकाळी तो अपराधी मुद्रेनं घरात वावरत होता. जेवून तो ऑफिसला निघाला तेव्हा तिनं म्हटलं, आज शनिवार, अर्धा दिवसच ऑफिस आहे. ऑफिस सुटलं की लवकरच घरी या जरा. तो बाहेर पडला. ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत तशीच उभी राहिली. रात्रीपासून ती विचार करीत होती की एवढं सगळं घडून सुद्धा यांचा आपणाला राग कसा येत नाही. इच्छा असून सुद्धा आपल्याला क्रोधाविष्ट होता येत नाही. का? असं का? अचानक मिळालेलं सुख खरं नाही असं आपणाला पहिल्यापासून वाटत होतं म्हणून का? की आपल्या प्रेमात, आपल्या हृदयात पहिल्यापासून दयेच्या पोटी सहज उत्पन्न होणारा वात्सल्य भाव होता. पत्नी प्रेमाकडील भक्तिभाव जडला होता म्हणून? कोण जाणे. स्वतःच्या मनोवृत्तींचं तिला पृथक्करण करता येईना. तिच्या सांगण्याप्रमाणे तो लवकर घरी आला. आतल्या खोलीत सुशीला आपली बॅग भरीत होती. त्यानं आश्चर्यानं पण किंचित दुखऱ्या स्वरात विचारलं, म्हणजे हे काय, तू जाणार सुशीला? तिनं गंभीर मुद्रेनं शांतपणे उत्तर दिलं, हो, जायला हवं. इथली आता माझी जागा मला रिकामी करावयाला हवी. पण पण मी म्हणतो सुशीला, तू. ती किंचित हसली. उठून त्याच्या पुढं एक लखोटा ठेवीत तिनं मृदू स्वरात सहजगत्या म्हटलं, ह्या लखोट्यात 1,500 रुपये आहेत. रोजच्या खर्चात काटकसर करून गेल्या 1.5 वर्षात मी हे पोस्टात सेव्हिंग करीत होते. पुढं भविष्यकाळी या संसाराला छोटासा फ्लॅट, चिमुकलं घर असावं असा बेत होता. अन सगळ्या हिशोबाच्या वह्या या टेबलाच्या उजव्या खणात आहेत. अन सुशीला, मी तुला फार दुःखी करीत आहे. छे, मुळीच नाही. या जगात माणूस आपली किंमत ओळखायला शिकला तर तो मुळीच दुःखी होणार नाही. तुम्ही रात्री म्हणालात ते अगदी खरं आहे. जखमेवर बांधलेली थंड वेदनामुक्त मलमपट्टी, ती जखम बरी झाल्यावर काही कुणी तिथं तशीच ठेवीत नाही. ती काढून दूर फेकली जाते. भोवळ आलेला मनुष्य स्वतःला सावरण्यासाठी मिळेल त्या भिंतीचा आधार घेतो. पण सावध झाला की तो आपल्या मार्गाने पुढे जाणार हे भिंतीनं जाणलं पाहिजे. बोलता बोलता तिनं आपली बॅग बंद केली. त्यानं खजील स्वरात म्हटलं, सुशीला, तुझ्या पुढं मी आज अत्यंत क्षुद्र ठरलो आहे, पण तुझा मला कधीही विसर पडणार नाही. ती किंचित हसली. तिनं आपली बॅग उचलली. आता कुठं जाणार तू? पुन्हा कळे न कळेस ती हसली. तिनं म्हटलं, ग्रंथालयाचा संसार उभारून दिला. तुमचा कोसळलेला संसार सावरून दिला. आता दूर प्रांती एखाद्या अनाथ बालकाश्रमात माझी जरुरी आहे का पाहणार आहे. ती बाहेर पडली. दुपारचं वैशाखी ऊन रणरणत होतं. सुशीला तळपत्या उन्हात संथ पावलं टाकीत चालली होती. दिवाकर दारात उभा राहून तिच्याकडे पाहत होता. त्याचं मन थरथरत होतं. तिला हाक मारून परत बोलवावं असं त्याला वाटत होतं, पण ते नुसतंच वाटत होतं. ती कोपऱ्यावर वळली तसं त्यानं दार लावून घेतलं. लगेच त्याला नंदिनीकडे जायचं होतं. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची भोवळ
ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.